नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आशा करते माझ्या सगळ्या मैत्रिणी या मस्त आणि मजेत असतील. मी माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या दीप सखी या चॅनलमध्ये स्वागत करते. मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे गृहिणींचे जीवन. मैत्रिणींनो, आपल्या गृहिणीचे संपूर्ण जीवन हे तिच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी वेचलेले असते. कुटुंबातील सर्वांची व घराची जबाबदारी पार पाडण्यातच तिचे संपूर्ण आयुष्य हे खर्ची होते. कुटुंबातील इतर व्यक्तींची काळजी करता करता ती हे विसरूनच जाते की तिचेही आयुष्य आहे. तर या व्हिडिओमध्ये माझ्यातल्या अशाच मैत्रिणींना मी आठवण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे की सगळ्यांसोबत तिने तिचंही आयुष्य फुलवावं, तिच्याही जीवनाची काळजी घ्यावी. ज्या प्रेमाने, मायेने तिने तिचे संपूर्ण कुटुंब हे बांधून ठेवले आहे, तशीच प्रेम आणि माया तिने स्वतःवरही करावी. तर यासाठी आपण गृहिणीच्या जीवनातल्या मला माहीत असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे, ज्याचा गृहिणींच्या दैनंदिन जीवनात वापर करून स्वतःचे असे विशेष व्यक्तिमत्व घडविण्यास मदत होईल. त्यात सर्वप्रथम स्वतःची व्यक्तिगत काळजी कशी घ्यावी. गृहिणींची सकाळ ही सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्याआधीच होते. बाईपण भारी देवामधलं ते गाणं आहे ना, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर. अगदी त्याचप्रमाणे गृहिणींचे आयुष्य हे घड्याळाच्या काट्यावर चालते आणि त्याच घड्याळातील फक्त 30 मिनिटे तिने स्वतःसाठी काढावी. त्या 30 मिनिटात तिने स्वतःच्या शरीराकडे व स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यावे. सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन आधी 10 मिनटं वॉक करायचे, मग त्यानंतर 10 मिनटं योगा करायचे, त्यानंतर 10 मिनटं मेडिटेशन. बस आपल्या दिवसाची सुरुवात या 30 मिनटाबरोबर करा. मग बघा तुमचा पूर्ण दिवस हा कसा उत्साहपूर्ण होईल. आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी आपण आपले पूर्ण 24 तास अविश्रांत देतो, मग त्यातील फक्त 30 मिनटं स्वतःसाठी नक्की काढू शकतो. मला वाटते आपले वय जसे जसे वाढते तसे तसे आपले शरीर कमकुवत होत जाते. आपले उतार वय सदृढ होण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्हाला अगदीच वॉक वगैरे जमत नसेल तर व्यायामाचे काही प्रकार आहेत, ते तुम्ही 10-10 मिनटं केले तरी पुष्कळ आहेत. त्यानंतर योगा. काही निवडक योगासुद्धा करू शकता आणि त्यातूनही फक्त 2-3 वेळेस सूर्यनमस्कार जरी केला तरी संपूर्ण शरीराची हालचाल होते. नियमितपणे व्यायाम केल्याने शरीराचे आरोग्य टिकून राहते. व्यायाम व योग अभ्यासामुळे शरीर व मनाचे शुद्धीकरण होऊन मन शांत आणि स्थिर लागते. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहे मी माझ्या रोजच्या आयुष्यात कोणते व्यायाम व योग अभ्यास करते जेणेकरून माझं मन स्थिर व शरीर तंदुरुस्त राहते, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग मी त्यावर वेगळा व्हिडिओ बनवेन. तर मग पुढे वॉक, व्यायाम, योगाभ्यास या सर्वांव्यतिरिक्त जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही डान्स स्टेप्ससुद्धा करू शकता. डान्स हा मोठ्या आरशात बघून केला तर उत्तम. यावरून आपल्याला असे समजेल की आपण आकर्षक कसे दिसू याकडे आपले लक्ष केंद्रित होईल व त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढेल. आणि तसंही जी गोष्ट आपण मनापासून करतो त्याचा परिणाम हा उत्तम व चांगलाच होतो. त्यानंतर आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा. ध्यान करणे ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे जी आपल्या मनाला एकाग्रता व शांती प्रदान करते. ध्यान करण्याचे काही प्रकार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचे फायदे अत्यंत गुणकारी आहेत. ध्यान करण्याने आपल्याला एक मानसिक समाधान व शांती मिळते
आपलं मन एकाग्र राहते. आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि तसेच ध्यान करण्याने आपला आत्मविश्वास प्रबळ होण्यास मदत होते. जेणेकरून आपण आपल्या रोजच्या जीवनातले विचार, भावना व व्यवहार हे विषय अगदी योग्य रीतीने समजून घेऊ शकतो. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश मजेत राहा. बाय बाय.